ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। ऐरोली आणि ठाणे स्थानकाच्या मध्ये दिघा रेल्वे स्थानक उभारलं जात आहे आणि या रेल्वे स्थानकामुळे दिघा विटावामधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। डिसेंबर 2021 पर्यंत या स्थानकाचं काम पूर्ण होणार आहे। कोरोना आणि पावसामुळे थांबलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचं काम हे आता कोरोना आणि पावसामुळे थांबलेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात झाली आहे। ठाणा वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरचं महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून हे दिघा रेल्वे स्टेशन या ठिकाणी होणार आहे आणि ऐरोली आणि ठाण्याच्या मधोमध असणाऱ्या या दिघा रेल्वे स्टेशनच्या कामाला परत एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या दिघा रेल्वे स्टेशन जे आहे या रेल्वे स्टेशनला बांधण्यासाठी 475 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून, सिडकोकडून आणि MMRDA कडून आहे ते या 3 मंडळाकडून आहे तो हा खर्च करण्यात येणार आहे। काही जमीन या ठिकाणी MIDC ची आहे, काही सिडकोची जमीन आहे आणि त्याच्यावरती आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हे रेल्वे स्टेशन बांधण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। विशेषतः आपण पाहिले तर या रेल्वे स्टेशनचा फायदा आहे तो दिघा वाशीय, विटावा, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या IT कंपनी आलेल्या आहेत त्या IT कंपनीतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा हा दिघा रेल्वे स्टेशनचा होणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने आता ट्रान्स हार्बर मार्गावरती आहे ते एक नवीन परत एकदा रेल्वे स्टेशन आहे ते बांधकाम करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे रेल्वे स्टेशन आहे ते 2021 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर आहे तो दिघावासियांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।